पोटाचा घेर वाढतोय, आजपासून हे करा. तुम्ही कधी लक्ष दिलंय का? काही लोक खूप खातात तरी त्यांचं वजन वाढत नाही, तर काही जण 2 घास जास्त जरी खाल्ले तरी पोटाचा घेर वाढल्यासारखा वाटतो. विशेषतः 40 नंतर हा प्रश्न अनेकांना सतावू लागतो. आरशात स्वतःकडे पाहताना वाटतं की चेहरा तोच आहे, पण कंबर, पोट आणि मान या भोवतीची चरबी मात्र हळूहळू वाढत चालली आहे. मग सुरुवात होते डाएटची, उपाशी राहण्याची, एखादं जेवण बंद करायची. पण काही दिवसांनी पुन्हा सगळं पूर्वीसारखंच होतं. खरं तर वजन कमी करण्याची सुरुवात कमी खाण्यापासून होत नाही, तर शरीर कसं काम करतो हे समजून घेण्यापासून होते. वय वाढतं तसं शरीरातील चयापचय प्रक्रिया मंदावू लागते. आयुर्वेदात यालाच मंदाग्नी म्हटलं जातं. म्हणजे आपण जे खातो ते पूर्वीसारखं पटकन ऊर्जा बनत नाही. म्हणूनच दिवसाची सुरुवात शरीराला जागा करण्यापासून करावी लागते. सकाळी उठल्यावर 1 ग्लास कोमट पाणी पिण्याची सवय अनेकांना साधी वाटेल, पण रात्रभर विश्रांती घेतलेल्या शरीराला ते नवसंजीवनीसारखी काम करतं. काही लोक त्यात थोडं आलं घालतात. आलं पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी ओळखलं जातं. त्यामुळे दिवसाची सुरुवात जडपणाने न होता हलकेपणाने होते. अनेकांना सकाळी उठल्याबरोबर चहा लागतो, पण त्याआधी भिजवलेले चिया सीड्स किंवा मेथीचे पाणी घेतले तर पोट बराच वेळ भरल्यासारखं वाटू शकतं. यामुळे वारंवार काहीतरी खाण्याची इच्छा कमी होते. वजन वाढण्यामागचं एक मोठं कारण म्हणजे खरी भूक नसताना खाल्ले जाणारे पदार्थ. शरीराला ऊर्जा नको असते, पण मनाला चव हवी असते. हीच क्रेविंग्स आणि भूक यामधली खरी फरकाची रेषा आहे. सकाळच्या नाश्त्याकडे पाहिलं तर अनेक लोक 2 चुका करतात. एक तर नाश्ता टाळतात किंवा तेलकट पदार्थ खातात. पण शरीराला दिवसाची सुरुवात करण्यासाठी चांगल्या दर्जाचं इंधन हवं असतं. मोड आलेले मूग, मटकी, चणे, नाचणीचे पदार्थ किंवा हंगामी फळे हा त्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतो. नाचणीमध्ये असलेलं फायबर आणि कॅल्शियम शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देण्यास मदत करतो. मोड आलेल्या कडधान्यामधील प्रथिने स्नायूंना पोषण देतात. स्नायूंचा विषय महत्वाचा आहे. अनेकांना वाटतं वजन म्हणजे फक्त चरबी, पण वय वाढल्यावर शरीरातील स्नायू कमी होत जातात. स्नायू जितके कमी तितका चयापचयाचा वेग कमी. म्हणूनच डाळी, पनीर, सोयाबीन, अंडी किंवा इतर प्रथिनयुक्त पदार्थ आहारात असणं आवश्यक ठरतं. वजन कमी करताना फक्त चरबी कमी व्हावी, स्नायू नाही, याची काळजी घ्यावी लागते. आपल्या स्वयंपाकघरातच वजन नियंत्रणाची अनेक उत्तरं लपलेली आहेत. जिरे, ओवा, काळी मिरी, लवंग, दालचिनी यासारखे मसाले फक्त चव वाढवत नाहीत, तर पचन क्रियेलाही चालना देतात. जुन्या पिढीतील लोक प्रत्येक फोडणीत जिरे आणि मोहरी का वापरत असतील, या मागचेही हेच कारण आहे. कढीपत्त्याची काही पाने सकाळी चावून खाण्याची सवय देखील अनेक घरामध्ये आजही दिसते. दुपारच्या जेवणात सर्वात मोठी चूक कोणती माहीत आहे? ताटभर भात किंवा पोळ्या आणि 2 चमचे भाजी. खरं तर ताटातील अर्धा भाग भाज्या, कोशिंबीर आणि हिरव्या पालेभाज्यांनी भरलेला असावा. उरलेल्या भागात धान्याचे पदार्थ असले तरी चालतात. भात पूर्ण बंद करण्याची गरज नसते, प्रमाण महत्वाचं असतं. दुपारच्या जेवणानंतर ताकाचा 1 ग्लास अनेक घरामध्ये परंपरेने घेतला जातो. त्यामागे कारण आहे पचन संस्था निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त जीवाणूंची मदत होते. काही लोक दह्यामध्ये चिमूटभर काळी मिरी टाकून खातात. अशा छोट्या सवयी वर्षानुवर्षे आरोग्य टिकवण्यात मदत करतात. दिवसभरात अचानक भूक लागली की खरी परीक्षा सुरू होते. अशा वेळी बिस्किटे, वेफर्स, नमकीन किंवा गोड पदार्थ हातात येतात.
पण त्याऐवजी भाजलेले फुटाणे, मखाणे, भिजवलेले बदाम, अक्रोड किंवा थोडे काळे मनुके निवडले तर शरीराला पोषणही मिळतं आणि अतिरिक्त कॅलरीजही टाळता येतात. फळाबाबत ही एक महत्वाची गोष्ट आहे. फळांचा रस काढून पिण्यापेक्षा फळं चावून खाणं अधिक फायदेशीर मानलं जातं. कारण फळातील फायबर तसंच राहतं. सफरचंद खाताना साल काढू नये असं अनेक तज्ज्ञ सांगतात, कारण त्यातील अनेक उपयुक्त घटक सालीत असतात. फळे शक्यतो सकाळी किंवा दुपारी खाल्ली तर अधिक चांगलं मानलं जातं. वजन वाढण्यामागे फक्त खाणं कारणीभूत नसतं. अपुरी झोप ही तेवढीच जबाबदार असू शकते. रात्री उशिरापर्यंत जागरण, मोबाईल वापरणे आणि सततचा ताण शरीराच्या नैसर्गिक संतुलनावर परिणाम करू शकतो. काही लोकांना ताण आला की गोड खाण्याची इच्छा वाढते. त्यामुळे मानसिक आरोग्य आणि वजन यांचा संबंध खूप जवळचा आहे. महिलांमध्ये विशेषतः 40 नंतर आणि रजोनिवृत्तीच्या आसपास हार्मोनल बदल सुरू होतात. त्यामुळे पूर्वीपेक्षा वजन लवकर वाढू शकतं. अशा वेळी स्वतःला दोष देण्यापेक्षा जीवनशैलीत छोटे बदल करणं अधिक उपयोगी ठरतं. संध्याकाळी तहान लागली की चहा किंवा सॉफ्ट ड्रिंककडे हात जातो. पण नारळ पाणी, कोकम सरबत किंवा साखर नसलेला तुळशीचा काढा हे पर्याय अधिक चांगले ठरू शकतात. पॅकेट बंद ज्यूस अनेकदा आरोग्यदायी वाटतात, पण त्यात अतिरिक्त साखर असू शकते. रात्रीच्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं. रात्री शरीराची हालचाल कमी असते, त्यामुळे जड आणि तेलकट पदार्थ पचायला वेळ लागू शकतो. हलकी खिचडी, मुगाचं वरण, सूप किंवा सहज पचणारे पदार्थ अधिक योग्य ठरू शकतात. काही लोक रात्री भरपूर कोशिंबीर खातात, पण प्रत्येकाची पचनशक्ती सारखी नसते. त्यामुळे आपल्या शरीराला काय सूट होतं हे ओळखणं महत्वाचं आहे. जेवण झाल्यावर लगेच अंथरुणावर पडण्याऐवजी काही मिनिटं चालणं किंवा वज्रासनात बसणं पचनासाठी उपयुक्त मानलं जातं. अगदी 10 मिनिटाची हालचाल ही मोठा फरक घडवू शकते. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तेलाची निवड. रिफाईंड तेलाचा अतिरेक टाळून पारंपरिक पद्धतीने तयार केलेल्या तेलांचा मर्यादित वापर करणं अनेकांना अधिक योग्य वाटतं. त्याचप्रमाणे पांढऱ्या साखरेऐवजी गूळ किंवा काकवी वापरणारे लोकही आहेत. पण कोणती गोष्ट मर्यादेतच घ्यावी. अनेक लोक वजन कमी करण्यासाठी जादुई उपाय शोधत असतात, पण खरं पाहिलं तर वजन कमी करणारा एकच जादुई उपाय नाही. शरीराला योग्य अन्न, पुरेसं पाणी, नियमित हालचाल, शांत झोप आणि सकारात्मक विचार यांची गरज असते. यापैकी एक गोष्ट केली आणि बाकी दुर्लक्ष केलं तर अपेक्षित परिणाम मिळणं कठीण होऊ शकते. लक्षात ठेवा, वजन काटा नेहमी पूर्ण सत्य सांगत नाही. कधी कधी वजन तसंच असतं, पण शरीर अधिक हलकं वाटतं. कपडे सैल होतात, चालताना दम लागत नाही, झोप सुधारते. हे बदल देखील तितकेच महत्वाचे असतात. म्हणून आजपासून एखादा कठोर डाएट सुरू करण्याऐवजी एक छोटी सवय निवडा. कदाचित सकाळचं कोमट पाणी, कदाचित जेवणानंतरची 10 मिनिटांची चाल, कदाचित पॅकेट स्नॅक ऐवजी मखाणे. कारण मोठे बदल नेहमी छोट्या पावलांपासूनच सुरू होतात आणि आरोग्याच्या प्रवासात सातत्य हेच सर्वात मोठं गुपित असतं. तुमचं वय कितीही असो, शरीराला पुन्हा हलकं, उत्साही आणि निरोगी वाटण्याची सुरुवात आजही होऊ शकते. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन जरूर प्रेस करा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये आणि परिवारांमध्ये जरूर शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एक नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.